नमस्कार. आज आपण दुधी भोपळ्याचं थालीपीठ बघणार आहोत. त्यासाठी मी दुधी भोपळा किसून घेते. थंडीच्या दिवसात गरम गरम थालीपीठ आणि दही खूपच छान लागतं. दुधी भोपळा मी किसून घेतला आहे. त्यात भरपूर चिरलेली कोथिंबीर, एक कांदा, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरच्या काड्या, ओवा थोडा, जिरे हे सर्व मी बारीक वाटून घेतले. पाणी न घालता ते टाकून घेते. दोन चमचे तीळ टाकून घेतले. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, घरातला साठवणीचा मसाला 2 चमचे टाकून घेते. 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा हिंग टाकले. अर्धी वाटी दही टाकून घेतले. सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित. एकजीव करून घेऊया. त्यात 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ व अर्धा वाटी बेसन पीठ टाकून सगळं मिक्स करून घेणार आहे. थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. कॉटनचा कपडा घेतला आहे, तो ओला करून घेतला आहे व त्याच्यावर अशा प्रकारे थालीपीठ थापून घेणार आहे. तव्यावर टाकून घेते. मीडियम गॅसवर व्यवस्थित भाजून घेऊया. कमी गॅसवर व्यवस्थित तूप लावून भाजून घेऊया. याला गॅस फास्ट करायचा नाही आहे. चांगलं खरपूस भाजून द्यायचं आहे, म्हणजे खायला खूप छान लागतं. तूप लावा, बटर लावा, तुमच्या आवडीनुसार. व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचेत. मी तूप लावून भाजलेत. दही व थालीपीठ नाश्त्याला, जेवणाला कसे पोटभरीचा पदार्थ आहे हा. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.